नमस्कार मॅम, आजच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. आता लास्ट बट नॉट द लिस्ट अजून भरपूर सारे प्रिन्सिपल्स आहेत, पण आपण ठराविक घेतले जे आजकाल ट्रेंडी आहेत इंटिरियर्समध्ये. सो ट्रेंडी आजकाल काय विचाराल तर वास्तुशास्त्रामध्ये म्हणतो, आणि इंटिरियर्समध्ये आपण म्हणू शकतो प्लांट थेरपी बेसिकली. सो प्लांट थेरपीमध्ये असं आहे की इंटिरियरमध्ये सुद्धा ना इंडोर प्लांट्स वापरले जातात. ओके, कशासाठी? अगेन आपण त्या घरात त्या स्पेसमध्ये आल्यावर मस्त वाटावं, छान वाटावं, रिलॅक्सिंग वाटावं यासाठी. सो बेसिकली प्लांट थेरपी म्हणजे काय, वृक्षशास्त्र म्हणजे काय की त्या म्हणजे इंटिरियरमध्ये तुम्ही कुठेही कुठलेही इंडोर प्लांट्स वापरू शकता. मग ते आउटडोर प्लांट्स नाही कन्सिडर होत का? म्हणजे आपण बाल्कनीमध्ये बाहेर ठेवतो ते आपल्या म्हणजे ते कन्सिडर होत नाही का? इंटिरियर प्लांट्सच महत्वाचा रोल प्ले करतात? नाही, दोन्हीही इफेक्ट देतात. कारण की घरामध्ये किंवा ऑफिसेसमध्ये जर बाल्कनीज असतील तर बाल्कनीज मध्ये आपल्याला आउटडोर प्लांट्स ठेवायला लागतात बेसिकली, आणि इंटिरियर मध्ये म्हणजे आंतरिक स्पेस मध्ये, आतल्या स्पेस मध्ये आपल्याला इंडोर प्लांट ज्याला सनलाईट इनडायरेक्ट लागतो, डायरेक्ट लागत बेसिकली. सो त्याच्यामध्ये जर आपण आलो तर ॲलोवेरा प्लांट आहे, किंवा आपण असं म्हटलं तर मनी प्लांट आहे. त्याला इनडायरेक्ट लाईट लागते, त्याला डायरेक्ट सनलाईट लागत नाही. आणि त्यातल्या त्यात जर सूक्ष्मरित्या बघितलं तर मनी प्लांट मध्ये पण थोड्या अर्थामध्ये जलतत्व आहे. तर जलतत्व म्हणजे उत्तर ईशान्येचं तत्व आहे. सो तिथे जर आपण पाणी म्हणजे एखाद्या ब्लू कलर तिथे चालतो, जसं रंगशास्त्रामध्ये सांगितलं, तर ब्लू कलरच्या ग्लासच्या बॉटलमध्ये जर समजा आपण पाणी टाकलं, आणि जसं मी सांगितलं सिल्वर म्हणजे धातुशास्त्र म्हणजे थोडं चांदी टाकलं, आणि मग मनी प्लांट टाकलं, तर एकतर मनी प्लांट हे तुम्हाला ऑक्सिजन तर देतच देतं, त्यात डोळ्याला पण खूप सुदिंग वाटतं ते, आणि तेवढ्या प्रमाणाचा ग्रीन कलर उत्तर ईशान्येला चालतो असं आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये चालतो. अगदी मनी प्लांट म्हणजे पण आपण इंडोर मध्ये खूप मोठं झाड लावत नाही त्याचं. सो तेवढ्या प्रमाणामध्ये एखाद्या ब्लू बॉटलमध्ये पाणी घालून चांदीचा एखादा मोती किंवा चांदीचं एखादा मणी टाकून त्याच्यात मनी प्लांट ठेवला तर इट विल ऍक्ट लाईक अ रेमेडी फॉर द नॉर्थ बेसिकली असं आहे. आणि अगेन इन इंटिरियर्स ऑल्सो इंटिरियर डिझायनर्स दे कॅन इनकॉर्पोरेट दिस काइंड ऑफ अ रेमेडी किंवा दिस काइंड ऑफ अ डिझाईन इन देअर स्पेस, इन देअर इंटिरियर डिझाईन. म्हणून इंटिरियर्समध्ये अगेन प्लांट थेरपीज येतात की जे पण ऑक्सिजन एमिट करतात ते आपण इंटिरियर्समध्ये वापरू शकतो. आणि वास्तुशास्त्रात सुद्धा निसर्गाबरोबर एक टाइप ऑफ कनेक्ट करण्यासाठी जर आपण इंडोर प्लांट्स घरामध्ये वापरले तर ते ऑक्सिजन सोडत असल्यामुळे आणि कार्बन डायऑक्साईड हा शोषून घेत असल्यामुळे तुमचं जे पण एअर क्वालिटी आहे ते इन्क्रीज करतात. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये काही डिरेक्शन्सला ठराविक, जसं साऊथला आपण ॲलोवेरा प्लांट ठेवलं तर एक तर तो औषधी पण आहे, प्लस तो नैऋत्येला बॅलन्स पण करतो, नैऋत्य आणि दक्षिणेला बॅलन्स पण करतो, पृथ्वी तत्वाला बॅलन्स करतो. सो जसं मी तुम्हाला सांगितलं तिथे चौकोन चालतो दक्षिणेला आणि नैऋत्याला, तर दक्षिणेच्या त्या भागामध्ये जर आपण जैसलमेरी राजस्थानी जो स्टोन असतो त्याच्यामध्ये जर एखादा आपण प्लांटर ठेवला आणि त्याच्यामध्ये जर आपण ॲलोवेरा प्लांट ठेवला दक्षिणेला तर इट विल ऍक्ट लाईक अगेन रेमेडी, आणि दिसायला सुद्धा ते खूप सुंदर दिसतं. सो ॲज अन इंटिरियर डिझायनर मी सुद्धा हे 20 वर्ष झालं आम्ही हेच बघतोय की कसं कंबाईन करू शकतो की ज्याच्यामुळे जो पण एंड युजर आहे त्याचा जो पण एक लाईफचा जो एक्सपिरियन्स आहे तो एलिव्हेट कसा करता येईल, आणि तिथले जे पण पंचमहाभूताज आहेत ते घराचे पंचमहाभूताज आणि आपल्या बॉडीचे पंचमहाभूताज हे बॅलन्स होऊन सिंक्रोनाइज होऊन त्या उपभोक्त्याला भरपूर त्याचा एक इफेक्ट व्हावा. समजा तो एंड युजर 5 दिवसाची मेहनत घालत असेल आणि त्याला 5 दिवसाचं फळ मिळत नसेल तर आज नाही तर उद्या त्याला त्याचा इफेक्ट जाणवल्यामुळे त्याला असं वाटणार काहीतरी चुकलंय का मग माझं, मग त्यावेळेस तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे इंटिरियर करून घेण्यात काही पॉईंट नाही. सो घर हे खूप चांगलं माध्यम आहे, ऑफिस हे खूप चांगलं माध्यम आहे. जर त्याच्यात मी म्हणत नाही की तुम्ही पूर्णपणे इंटिरियर वास्तुशास्त्राप्रमाणे करू शकता, पण त्यातल्या त्यात आपण जे हे बोललो की लेआउटिंग,
जडत्व, शेप्स, रंग, धातू किंवा स्टोन्स, मिरर्स, प्लांट्स हे त्यातल्या त्यात इंटिरियर्स मध्ये वापरत असताना ट्रेंडच्या हिशोबाने, शेप्सच्या हिशोबाने जर तुम्ही त्याला वास्तू इंटिरियर करून घेतलं त्या स्पेसला, तर तिथली एनर्जी बॅलन्स होते. आणि ती जर एनर्जी छान प्रकारे बॅलन्स झाली तर एंड युजरला, म्हणजे तिथे जो उपभोग घेतोय त्या स्पेसचा, त्याला कुठे ना कुठेतरी कनेक्टिंग वाटेल. जसं आपण घरात आल्यानंतर नाही का आपल्याला रिलॅक्सिंग पाहिजे असतं, आपले विचार आता जरा थंड व्हावेत, संथ व्हावेत असं वाटत असतं. तर तो जो इफेक्ट आहे तो वास्तू इंटिरियरमुळे आणि या प्रिन्सिपल्समुळे, हे जे पण मार्ग आहेत वास्तू इंटिरियर अप्लाय करण्यासाठीचे, ते ठराविक जे मार्ग जर आपण केले तर त्या व्यक्तीला खूप छान ओव्हर द पिरियड ऑफ टाइम खूप छान रिझल्ट येतो. आणि हा एक्सपिरियन्स आहे माझा आणि माझे हजबंड राज, आमच्या दोघांचा तो एक 20 वर्षाचा एक अभ्यास आहे आणि त्याचा एक एक्सपिरियन्स आम्ही स्वतः पण घेतोय आणि घेत राहतोय. आणि आमचे बरेचसे जे पण क्लायंट्स आहेत, इंटिरियरचे क्लायंट किंवा वास्तुशास्त्राचे, तेही त्याचा उपभोग घेत आहेत. सो वास्तुशास्त्र हे खूप आता पॉसिबल नाही करता येण्यासारखं की बंगलो हा आउटस्कर्ट्स ऑफ सिटीज म्हणजे गावांमध्ये वगैरे येस तुम्ही बंगलोज एक्सटर्नली बांधताना वास्तुशास्त्राच्या प्रिन्सिपलवरती एक्सटिरियर बांधू शकता, पण इंटिरियर सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे केलं पाहिजे. हे नुसतंच तुम्ही आग्नेयला किचन आणि नैऋत्येला बेडरूम हे जनरल वास्तू एक्सटिरियर करून ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याचा रिझल्ट येईलच असं नाही, येईल, पण त्याचा अजून चांगला इफेक्ट पाहिजे असेल तर वास्तू इंटिरियर हे सगळ्या स्पेसेसमध्ये लागू होणार. आणि खूप सोपा मार्ग आहे तो आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये, की तुम्ही वास्तुशास्त्राच्या प्रिन्सिपलनुसार अंतर्गत रचना केली तर तुम्हाला सोप्या मार्गे तुम्ही जे हार्डवर्क स्मार्टवर्क करताय लाईफमध्ये त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवायला लागेल. कमी मेहनतीत नाही, पण राईट अमाऊंट ऑफ मेहनतीमध्ये राईट अमाऊंट ऑफ फळ मिळेल, योग्य ते फळ मिळेल योग्य वेळेमध्ये बेसिकली. कारण की सगळ्यांकडे 24 तास आहेत आणि घरं छोटी होत. सो दिस इज हाऊ वास्तू इंटिरियर्स. खूप छान. तुम्ही आम्हाला वास्तू इंटिरियर्सचा बेसिक ते त्याचे प्रिन्सिपल्स याबद्दल खूप छान डिटेल मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. मी लोकमतचं आणि प्राजक्ता तुमचं मी खरंच आभार व्यक्त करते की तुम्ही मला इथे बोलवलंत आणि मला बोलण्याची संधी दिली. खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद.